नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोल परिवारात आपलं स्वागत आहे। आजचा विषय प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे अनेक लोक आयुष्यभर दुःखी असतात। आणि तो विषय म्हणजे प्रत्येक नातं टिकवण्याचा हट्ट का सोडला पाहिजे। पण या व्हिडिओचा शेवट होईपर्यंत तुम्हाला एक अशी गोष्ट समजेल ज्यामुळे कदाचित तुम्ही एखादं नातं वाचवण्याचा निर्णय घ्याल किंवा योग्य वेळी ते सोडण्याचं धाडसही कराल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। समजा तुमच्याकडे एक सुंदर काचेचा ग्लास आहे जो तुटलेला आहे। तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा चिटकवत आहात, पण प्रत्येक वेळी तो आणखी तुटत जातो। आता मला सांगा, चूक ग्लासची आहे की त्याला वारंवार जोडण्याचा हट्ट करण्याची? आपण आपल्या आयुष्यातही अगदी हेच करतो। काही नाती कधीच पूर्वीसारखी होऊ शकत नाहीत, तरीही आपण त्यांना वाचवण्यासाठी स्वतःला संपवत राहतो। एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, संक कॉस्ट फॅलसी। याचा अर्थ, एखाद्या गोष्टीत आपण खूप वेळ, भावना आणि मेहनत गुंतवली असेल तर ती गोष्ट चुकीची आहे हे माहीत असूनही आपण ती सोडत नाही, कारण मन म्हणतं एवढी वर्ष काढली आहेत, आता कसं सोडायचं। म्हणून अनेक लोक वाईट नोकरी सोडत नाहीत, वाईट व्यवसाय बंद करत नाहीत आणि वाईट नाती सुद्धा संपवत नाहीत, कारण त्यांना भविष्य दिसत नाही, फक्त भूतकाळ दिसत राहतो। आपल्याला वाटतं मी त्याच्याशिवाय किंवा तिच्याशिवाय जगू शकत नाही, पण खरंच तिथे प्रेम असतं का, की ती फक्त एक सवय असते? विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सतत दुखावते, तुमचा अपमान करते, तुमच्या भावना दुर्लक्षित करते आणि तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता, ते प्रेम नसतं, ती एक प्रकारची भीती असते। एकटं पडण्याची, लोक काय म्हणतील याची, नव्यानं सुरुवात करण्याची। समजा एका माळ्याने एक झाड लावलं, रोज त्याला पाणी घातलं, उत्तम खत दिलं, जीवापाड जपलं, पण काही वर्षांनी त्याला कळलं की त्या झाडाच्या मुळांमध्येच रोग लागलाय। आता माळ्याने काय केलं असतं? त्याने झाड वाचवण्यासाठी कदाचित अजून जास्त खत पाणी घातलं असतं, त्याची काळजी घेतली असती। पण इतकं सगळं करूनही जेव्हा रोग मुळाशीच असेल तेव्हा ते झाड वाचत नाही, ते वाळतच जातं। कारण काही समस्या प्रेमाने नाही तर कठोर निर्णयानेच सुटतात। अगदी हुबेहूब असंच काहीसं आपल्या नात्यांचं असतं। लोक नेहमी आपल्याला सांगतात, नाती टिकवायला शिका, पण या विश्वासाच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की आधी स्वतःला टिकवायला शिका। कारण एखादं नातं टिकवून ठेवण्यासाठी जर तुम्हाला तुमचा आत्मसन्मान गहाण टाकावा लागत असेल, तुमचं मानसिक आरोग्य रोज कोलमडत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं हसू कायमचं हरवून जात असेल, तर समजून घ्या, तुम्ही ते नातं टिकवत नाही आहात, तर तुम्ही फक्त स्वतःला एका चुकीच्या बंधनात अडकवून घेत आहात। तेव्हा अशा नात्यांना खत पाणी घालण्यापेक्षा तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं हेच खरं शहाणपण असतं। निसर्गाचा एक साधा नियम आहे, झाडावरची सगळी पानं कायमची टिकून राहत नाहीत। ऋतू बदलला की जुनी पानं गळून पडतात, पण म्हणून ते झाड मरत नाही, उलट योग्य वेळ आल्यावर त्याला पुन्हा नवी पालवी फुटते, नवं आयुष्य मिळतं। आपलं आयुष्यही अगदी असंच आहे। काही लोक आपल्या आयुष्यात फक्त एका ठराविक ऋतूसाठी येतात, त्यांना कायमचं धरून ठेवण्याचा हट्ट धरणं म्हणजे निसर्गाच्या नियमाविरुद्ध जाण्यासारखंच आहे। त्यामुळे ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचंय त्यांना आनंदाने जाऊ द्या, कारण जेव्हा जुनी आणि नकोशी जागा रिकामी होते तेव्हाच खऱ्या अर्थानं योग्य आणि हक्काची माणसं आयुष्यात येऊ शकतात। लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवून ठेवणं हे तुमचं कधीच कर्तव्य असू शकत नाही, पण तुमचा आत्मसन्मान, तुमची मानसिक शांती आणि तुमचा आनंद जपणं ही तुमची सर्वात पहिली जबाबदारी आहे। काही नाती तुटल्यामुळे कधीच आयुष्य संपत नाही, उलट तिथूनच खऱ्या आयुष्याची नवी आणि सुंदर सुरुवात होते। जर हा विचार तुम्हाला मनापासून पटला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आजही एखादं नातं वाचवण्याच्या नादात स्वतःला कुठेतरी हरवून बसली आहे। पुन्हा भेटू एका नव्या विचारासह, एका नव्या ऊर्जेसह। तोपर्यंत स्वतःची किंमत कधीच विसरू नका। धन्यवाद।